हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण रवा स्पंज डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग बघूयात. त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिक्सरमध्ये मी हे सगळं बारीक करून घेणार आहे. आता मी इथे खोबरं टाकलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत काप करून. त्यानंतर कोथिंबीर घालते थोडीशी. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे जिरे घालणार आहे आणि चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ आपण ॲड करून घेणार आहोत. याला आता असं एकदम बारीक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही आपण चटणी बनवतो आहे, सो इथे मी आता याला बारीक करून घेते. व्यवस्थित बारीक झालं आहे आता मिक्सरमध्ये. याला छान असं काढून घ्यायचं आहे. थोडंसं मला इथे कोरडं वाटते तर मी यामध्ये पाणी ॲड करते आणि परत एकदा मिक्स करून घेते. बघा आता व्यवस्थित झालं आहे हे. त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये काढल्यानंतर मी यामध्ये आता दही ॲड करणार आहे. तर अशी आपली चटणी ही बनलेली आहे जी आपण स्पंज डोस्यासोबत खाणार आहोत. चला, चटणी बनवून तर झाली आता आपली. यानंतर आपण डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघूयात. तर मिक्सरमध्ये मी इथे 1 वाटी जवळपास रवा घेतला आहे आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. त्यानंतर भिजवलेले अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत मी इथे. चवीनुसार मीठ घालते. आता याला मिक्स करून घेणार आहोत. बारीक असं एकदम प्लेन मिक्स झालं पाहिजे हे. यामध्ये थोडासा मी सोडा ॲड करते आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते. आता व्यवस्थित याला हलवून घेतलेलं आहे. बघायची कन्सिस्टन्सी तुम्ही अशी ठेवायची. ते तव्यावरती मी थोडंसं याला ऑइल लावून घेणार आहे जेणेकरून हे खाली चिटकणार नाहीत. त्यानंतर मी आता इथे डोसा घालणार आहे. जास्त त्याला अतिशय पातळ नाही बनवायचं आहे, थोडासा आपण जाडसर असंच ठेवणार आहोत, म्हणजे त्यावरती आपल्याला स्पंजी बना आला पाहिजे असा. सो मी इथे असंच ठेवणार आहे. बघा आता याला एकदम स्पंजीपणा येईल. असे एकदम होल्स आपल्याला याच्यावर झालेले दिसत आहेत, म्हणजे याला व्यवस्थित असं हे पीठ आपलं तयार पण झालेलं आहे आणि याला स्पंजीपणा आलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे अतिशय छान आणि चविष्ट असे आपले डोसे तयार आहेत. इथे चिकट पण नाही झालेत, एकदम स्पंज याचा तयार झालेला आहे आणि खायला पण अतिशय छान लागतात. ते लहान मुलांना पण खूप आवडतील. आणि चटणीसोबत आपण याला सर्व करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.